ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आता मी नेहमी तुम्हाला सांगतच आली की आहार कसा घ्यायला पाहिजे किंवा पाणी किती पिलं पाहिजे, पण या व्यतिरिक्त आपण कोणत्या पालेभाज्या खायला पाहिजेत, फ्रुट्स कुठले खायला पाहिजेत, कुठल्या आहारातून आपल्याला विटॅमिन्स मिळतात किंवा कॅलरीज कशा बर्न करायचं याच्यावर आज आपण चर्चा करायची आहे. नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी कल्याणी योग आरोग्य या शोमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत डायटिशियन प्राची पाटील आहेत. पहिला आपण आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूया. मॅम, आपलं स्वागत आहे. थँक्यू. आता पहिला यांच्याबद्दल मला सांगायचंच आहे. आता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांचं वर्ल्ड वाईड डाईट कन्सल्टेशन आहे. त्याचसोबत ह्या एक प्रोफेशनल डायटिशियन आहेत आणि त्याचसोबत यांच्या कोल्हापूर आणि पुण्यामध्ये ब्रँचेस सुद्धा आहेत. आता बघूया बॅलन्सिंग डाईट नेमकं काय असतं. बॅलन्सिंग डाईट म्हणजे नेमकं काय, म्हणजे काय काय प्रकार आहेत त्याच्यामध्ये? साधारण आपण ज्यावेळी बॅलन्सिंग डाएटचा विचार करतो तर त्याच्यामध्ये कार्बचा, प्रोटीनचा, फॅटचा आणि फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचा रेशो प्रॉपर प्रमाणामध्ये असणं खूप गरजेचं असतं. तर साधारण जे आपण कार्बोहायड्रेट म्हणतो, तर कार्बोहायड्रेटमध्ये सुद्धा टाईप्स असतात. एक सिंपल कार्बोहायड्रेट आणि दुसरं आहे की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटमध्ये जे की आपण रेग्युलर सिरियल्स, ग्रेन्स घेतो, होल ग्रेन्स घेतो, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स घेतो, त्याचा सर्वांचा समावेश कार्ब्समध्ये होत असतो. सेकंड थिंग इज प्रोटीन. प्रोटीनची आपल्या मसल्ससाठी खूप जास्त गरज असते. सो प्रोटीनचे सोर्सेस आहेत एग्स, चिकन, फिश, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, लेग्युम्स अँड पल्सेस. अँड द थर्ड थिंग इज फॅट, ज्याचा की फोबिया सर्वांना असतो की फॅट इज इक्वल टू वेट गेन किंवा ओबेसिटी, असं आपण खूपदा कन्सिडर करतो आणि खूप लोक अशी करतात की फॅट ऍब्सोल्युटली डाएटमधून कट करतात. तर असं न करता गुड फॅट आणि बॅड फॅट असतात. तर आपण मोस्टली काय करतो की बटर खातो, त्याच्यानंतर पाम ऑइलचा इंटेक होतो, जसं की वडापाव खातो, प्रोसेस फूड खातो, त्याच्यामध्ये पाम ऑइल, कोकोनट ऑइल हे जे येतात ते सॅच्युरेटेड फॅट्समध्ये येतात आणि ते शरीरासाठी ऑफकोर्स घातक आहेत. तर जसं की फॅटमध्ये बॅड फॅट असतात तसंच गुड फॅट सुद्धा असतात. गुड फॅटमध्ये साधारण आपण जसं बोलतो की ऑलिव्ह ऑइल, वॉलनट सीड्स, चिया सीड्स, पंपकिन सीड्स याचा तुम्ही योग्य प्रमाणामध्ये वापर केला तर नक्कीच त्याचे तुम्हाला बेनिफिट्स आहेत. आणि आफ्टरऑल फॅट हे ॲज अ फ्युएल म्हणून बॉडीसाठी यूज करतं. सो फॅटचा इंटेक डाएटमध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं आपलं फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सची कॅटेगरी येते. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स जरी तुम्ही लो कार्ब्सवरती असाल किंवा हाय फॅट डाएटवरती असाल, कोणत्याही डाएटच्या तुम्ही फेजमध्ये जरी असाल तरी डेली फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सचा इंटेक होणं खूप जास्त गरजेचं आहे. ॲक्च्युली ते गुड डाएटचे बॅकबोन म्हणून यूज होतात ॲक्च्युली. आणि ॲज अ अँटीऑक्सिडंट म्हणून त्यांचा रोल आहे. आणि सेकंडरी ते सोल्युबल फायबर रिच असतात. सो वेट मॅनेजमेंटसाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. सो प्रॉपर बॅलन्स डाएटचा ज्यावेळी तुम्ही विचार करता त्यावेळी योग्य मात्रेमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, गुड फॅट, गुड प्रोटीन आणि फ्रुट्स व्हेजिटेबल्स यांचा वापर केला पाहिजे. आता जसं तुम्ही म्हटलं की गुड फॅट असतं आणि बॅड फॅट असतं, पण त्याच्यामध्ये आता आपण दुधाचंच एक्झाम्पल घेतो तर दूधमध्ये टोनवालं दूध पण आपण पितो किंवा फॅटवालं पण दूध पितो. मग याच्यामध्ये कुठलं योग्य आहे? किंवा आता जसं तुम्ही म्हटलं की आता कोरोना काळामध्ये सगळ्यांना सांगितलं होतं की एग्स कंपल्सरी खावा, त्याच्यामधून आपल्याला इम्युनिटी पॉवर भेटते, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? ऍक्च्युली जसं की तुम्ही आता एग्स बोलला, एग्स मध्ये कोलेस्ट्रॉल असतं एग मध्ये, पण दॅट इज द गुड कोलेस्ट्रॉल. आणि जसं की बोललो आपण आता मिल्क मध्ये फॅट असतात. दॅट इज ऍक्च्युली मिल्क इज ऑल्सो गुड सोर्स ऑफ प्रोटीन अँड गुड फॅट ऑल्सो. पण ज्यावेळी तुम्ही बफेलोज मिल्क कन्सिडर करता त्यावेळी त्याचा फॅटचा रेशो जास्त असतो. आणि जर समजा अशी कंडिशन असेल की डायबेटिक असाल तुम्ही किंवा हाय कोलेस्ट्रॉल असेल किंवा वेट लॉसच्या प्रोग्राम मध्ये असाल तर मी सांगेन की तुम्ही टोन मिल्क यूज करा. ओके. म्हणजे सपोज कोणाला मेडिकल इश्यूज असेल किंवा मेडिकल कंडिशन त्यांची नीट नसेल तर मग आपण लॅक्टोज इंटॉलरन्स असतं तर त्यांनी मिल्क प्रोडक्ट आणि मिल्क अवॉइड केलं पाहिजे. ओके. आणि तसं जसं तुम्ही म्हटलं की फ्रुट्सचे पण बरेचसे प्रकार आहेत. आता फ्रुट्स म्हटलं की आपण नॉर्मली रेग्युलर लाईफमध्ये ऍपल किंवा बनाना खातो कारण की ते ऑल सीझन मध्ये असतात, पण इतर सीझन मध्ये कसे ऑरेंज म्हणा किंवा मँगो म्हणा आपण खातो. मग कुठली रेग्युलर रुटीन मध्ये आपण म्हणजे नेमके कुठले फ्रुट्स खाणं गरजेचं आहे? त्यात म्हणजे विटॅमिन जर आपण म्हटलं तर कुठले विटॅमिन्स आपल्याला योग्य आहेत? ऑल विटॅमिन्स आपल्याला डेली रिक्वायर्ड असतातच.
तर फ्रुट्स मी सांगेन की सीझनल फ्रुट्स घ्या तुम्ही कंपल्सरी. जसं की आता ह्या सीझन मध्ये ऑरेंजेस आहेत, तर तुम्ही ऑरेंजचा इंटेक जितका करता येईल तितका करा. अलॉंग विथ दॅट जे रेग्युलर बेसिसला आपल्याला फ्रुट्स अवेलेबल असतात, लाईक पपया असतं, त्याच्यातून विटॅमिन ए मिळतं. ऍपल असतं, ऍपल मधून तुम्हाला गुड कोलेस्ट्रॉल मिळतं. सो हे तुम्ही रेग्युलर रुटीन मध्ये फ्रुट्स ठेवाच. आणि साईड बाय साईड जे सीझनल फ्रुट्स असतात फॉर लिमिटेड पिरियड साठी येतात ते तर तुम्ही भरपूर खाऊन घ्या. डेली फ्रुट सर्विंग असलंच पाहिजे. आणि फ्रुट्स मध्ये आपल्याला शुगर लेवल पण बघावी लागेल का, असं काही असतं का? ऍक्च्युली ग्लायसेमिक इंडेक्स वरती डिपेंड करतात ह्या गोष्टी. जसं की आता शुगर ही प्रत्येक फ्रूट मध्ये असते, दॅट इज फ्रुक्टोज शुगर. सो फ्रूट जर बघायला गेला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे त्याचा शुगरचा इतका काही आपल्या शरीरासाठी काही घातक वगैरे असेल असं नाही बोलता येत. जसं की रिफाईंड शुगर, नॉर्मल आपण जी शुगर घेतो ज्याचे साईड इफेक्ट्स आहेत, बॉडीला त्याची गरज नाहीये, स्टील वी आर टेकिंग, आपण खूपदा असं शुगर वगैरे इंटेक करतो, तर तो स्किप करून एनी टाइम नॅचरल शुगर जी फ्रूट थ्रू आहे ती इंटेक केली तर बेटर आहे. ओके, म्हणजे आता मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट्स आले जे शुगर रिलेटेड आहेत, शुगर फ्री ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्या घेतल्या तरी चालतात. नाही, मी म्हणेन की शुगर फ्री तर ऍब्सोल्युटली अवॉइड केलं पाहिजे. ओके, त्याच्याऐवजी तुम्ही हानी यूज करू शकता. स्टीविया प्लांट बेस्ड शुगर असते ती तुम्ही यूज करू शकता. नक्कीच त्या टॉपिकवर मी येणारच आहे, पण त्याआधी आता आपण डायटिशियन बद्दल बोलतो, पण त्याच व्यतिरिक्त न्यूट्रिशन सुद्धा आहेत जे मोस्ट ऑफ दी सेलेब्स किंवा ज्यांना फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे, जे फिटनेससाठी ऍडिक्टेड आहेत ते न्यूट्रिशन साठी नक्कीच फॉलो करतात. मग काय योग्य आहे नेमकं? न्यूट्रिशन योग्य आहे की आपण जो नॉर्मली डाएट प्लॅन करतो तो योग्य आहे? ऍक्च्युली न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियनचा रोल ऑलमोस्ट सेम आहे, पण जर तुम्ही क्लिनिकल बघायला गेला, डिसीज वाईज जर डाएट घ्यायचं असेल तर डायटिशियनचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूट्रिशनिस्ट तुम्हाला डेली मील प्लॅनिंग करून देतात, जसं की तुमचा आहार डेली काय असला पाहिजे अकॉर्डिंग टू युअर टार्गेट. बरोबर. आता वेट लॉस बघायला गेलं तर मोस्ट ऑफ दी जे युथ आहे ते त्यांना काय वाटतं की आपण डाएट कसा केला पाहिजे, काही खायचंच नाही, म्हणजे राईस तर नक्की अवॉइड करायचा, पण काय खाल्लं नाही तर आपला हा डाएट होतो. पण हे खूप चुकीचं आहे. वेट लॉस साठी ह्या ज्या गोष्टी करतो त्याच्यामुळे आपल्या हेल्थवर खूप इफेक्ट होणार आहे हे त्यांना माहिती नसतं. सोशल मीडियावर काहीतरी बघायचं, मग कुठलं तरी फूड अवॉइड करायचं आणि मग डाएट करणं हे खूप चुकीचं आहे. याच्यावर म्हणजे वेट लॉसवर तुम्ही नेमक्या टिप्स काय देणार? ऍक्च्युली वेट लॉस ज्यावेळी तुम्ही ही गोष्ट तुमच्या ज्यावेळी लक्षात येते, आजकाल सगळ्यांनाच फिट राहायचंय, स्लिम व्हायचंय, तर एकच आपण मोस्टली टार्गेट काही जण ठेवतात की आपल्याला वेट लॉस करायचंय. वेट लॉस करणं म्हणजे लो कॅलरीवरती राहणं किंवा स्टार्वेशन करणं म्हणजे वेट लॉस नाहीये. वेट लॉस करणं म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली हेल्दी लाईफस्टाईलकडे स्विच करायचंय स्वतःला. जे काही तुम्ही आजपर्यंत अनहेल्दी प्रोसेस्ड फूड खाता ते स्किप करून हेल्दी मीलकडे तुम्हाला स्विच करायचंय. जसं की काही जण खूप ब्रेकफास्ट स्किप करतात, तर त्या लोकांनी ब्रेकफास्ट पासून सुरुवात करायला पाहिजे की हाय प्रोटीन रिच ब्रेकफास्ट घेतला पाहिजे. तुमचं डेली वॉटर इंटेक किती आहे ते प्रॉपर, त्याचं जे काही प्रमाण आहे ते मेंटेन केलं पाहिजे. फ्रिक्वेंटली मील घेतलं पाहिजे. आणि मी जर असं म्हणेन की बाहेरचे सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा जितकं तुम्हाला नॅचरल वेनी प्रॉपर वेट लॉस करता येईल तितकं चांगल्या पद्धतीने वेट लॉस करा. आणि वेट लॉस करताना पण तो हेल्दी मॅनरनी झाला पाहिजे, जसं की कोणत्याही न्यूट्रिशनची डेफिशियन्सी न येता तुमचा वेट लॉस झाला पाहिजे. सो ऑल जे काही तुमचे न्यूट्रिशन आहेत ते सप्लाय होत त्यातून तुमचा हेल्दी मॅनरनी फक्त फॅट लॉस झाला पाहिजे. ह्याच्यावरती मेन कॉन्सन्ट्रेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यासोबत एक्सरसाइज पण इम्पॉर्टंट आहे. एक्सरसाइज ऑल्सो इम्पॉर्टंट. ऍक्च्युली 70% डाएट वर्क करतं, 20% एक्सरसाइज आणि 10% इज युअर स्ट्रेस लेवल, युअर स्लीप, बॉडी रेस्ट. ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच जास्त. कारण की युथ मध्ये एक फॅडच आला आहे की थोडंसं आपण जेवण कमी केलं की आपल्याला लगेच वेट लॉस होईल. हे खूप नाही, जेवण कमी करणं हा अजिबात वे नाहीये तुमचा वेट लॉस करण्यासाठी. नक्कीच. आणि प्रेग्नेन्सी मध्ये पण आता आपण बघतोच आहोत की प्रेग्नेन्सी मध्ये आहार खूप इम्पॉर्टंट असतो बाळासाठी आणि आईसाठी. तो कसा केला पाहिजे? ऍक्च्युली प्रेग्नन्सी मध्ये जो काही आहार आहे, हा क्वेश्चन पोस्टपार्टम आपलं ठरलं होतं ना, पोस्ट प्रेग्नेन्सी. अगेन दॅट विल बी सेम. मी कंटिन्यू करते. हा कट करायचे. ठीक आहे. पोस्ट प्रेग्नेन्सी बद्दल तुम्ही काय म्हणाल? ओके, पोस्ट प्रेग्नेन्सी खूप जणांना वेट लॉस करायचं असतो. ओके, ज्यावेळी आपण प्रेग्नेंट असतो त्यावेळी HCG नावाचं हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये सिक्रीट होत असतं प्लॅसेंटा थ्रू. तर त्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिक आपला मेटाबॉलिक रेट वरती अफेक्ट व्हायला सुरू होतो आणि दोघांची गरज असते खाण्याची. सो इंटेक ऑटोमॅटिक नॅचरलीच वाढलेला असतो आपला. न्यू मदर्स असतात त्यांना खूप जास्त डिप्रेशन येतं, स्लीप डिस्टर्ब होते. ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचं वेट पुट ऑन व्हायला सुरू होतं आणि त्यांचा मेटाबॉलिक रेट ऑलरेडी कमी झालेला असतो.
सो जर त्यांनी प्रॉपर वॉटर इनटेक, प्रॉपर स्लीप घेतली आणि जो काही हेल्दी मील आहे, जसं की मगाशी बोलले इंडियन देसी मील लाईक व्हीट, ज्वार, रागी, बटर मिल्क वगैरे, हे सगळे जर प्रोडक्ट त्यांनी प्रॉपर डाएटमध्ये इन्क्लूड केलं तर डेफिनेटली त्यांचा वेट लॉस होऊ शकतो. आणि कधी-कधी त्याच्याबरोबर एक्सरसाइज सुद्धा खूप जास्त गरजेचं बरोबर आहे. आहे. कधी कधी कसे असतात, प्रेग्नेंट वुमन जे असतात त्या खूप कन्सर्न असतात की माझं वेट गेन व्हायला लागलंय, कारण की थोडंफार कुठेतरी त्यांना एक भीती असते की वेट गेन झाल्यावर आपण कशी दिसेल, हो. किंवा असंही असतं की काहींना पिंपल्स उठतात किंवा स्ट्रेस लेवल त्यांची इतकी हाय झालेली असते की त्यांचे मूड खूप स्विंग्स होत असतात. हो. मग यावेळी आपण आहार कसा जपला पाहिजे? म्हणजे हार्मोन्स तर चेंज होतात पण त्यामुळे पण पिंपल्स वगैरे येतात, पण अशा गोष्टी मोस्ट ऑफ दी व्हायला नको. म्हणजे एक रेग्युलर आहार त्यांचा कसा पाहिजे, म्हणजे टाइम टू टाइम रेग्युलर रुटीन त्यांचं कसं पाहिजे? जसं की तुम्ही आता स्ट्रेस लेवल बद्दल बोलला, हम्म. तर स्ट्रेस लेवल म्हणजे काय होतं, ज्यावेळी ते स्ट्रेस घेतात त्यावेळी ऑटोमॅटिक हॉर्मोन कॉर्टिसॉल आणि इन्सुलिनचे लेवल वाढायला सुरू होतात. ते वाढले की सायमल्टेनियसली तुमचं मेटाबॉलिक रेट अफेक्ट व्हायला सुरू होतो. मेटाबॉलिक रेट ड्रॉपडाऊन झाला की परत तुमचं वेट पुट ऑन होतं. तर मी एक गोष्ट पहिला सांगेन की बिफोर स्टार्टिंग डाएट तुम्ही स्ट्रेस लेवल पहिला कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे आणि डाएटमध्ये प्रॉपर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, हाय फायबर रिच फूड घेतलं पाहिजे. आणि जो काही आपल्याला हेल्दी मील पॅटर्न आहे तो पर्सनलाइज्ड डाएट प्लॅन डायटिशियन कडून घेऊन त्या पद्धतीने त्यांचं मील प्लॅनिंग करून तो डाएट फॉलो केला पाहिजे त्यांनी. ओके, मग आता आफ्टर प्रेग्नन्सी बेबी डिलिव्हर झाला त्याच्यानंतर 3 मंथ्स तर थोडं वेट गेन नाही होत, कारण की ऑब्व्हियसली बेबीला फिडिंग करणं अँड ऑल त्यांना एक पर्टिक्युलर हेल्थसाठी एक पर्टिक्युलर आहार तर द्यावा लागतो. मग त्याच्यानंतर त्यांनी जर सपोज वेट लॉस साठी म्हणजे विचार केला तर त्यांनी कशा पद्धतीने वेट लॉस करू शकतो? प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेज करूनच त्यांनी वेट लॉस केला पाहिजे. म्हणजे मगाशी जसं की मी बोलले की वेट लॉस करायचं म्हणजे स्टार्वेशन वरती राहून किंवा लो कॅलरी फूड इनटेक ठेवून वेट लॉस करणं खूप जास्त चुकीचं आहे. बरोबर. सो वेट लॉस करताना त्यांनी प्रॉपर न्यूट्रिशन सप्लाय करून, हेल्दी फॅट घेऊन, रिफाईंड प्रोसेस्ड फूड सगळं स्टॉप करून त्यातून त्यांनी वेट लॉस केला पाहिजे. आता तुम्ही बघतच आहात की मेडिकल कंडिशन्स खूप क्रिटिकल आहेत सध्या, कोरोनामध्ये तर आहेत, आणि कोरोना झाल्यानंतर जे कोरोना पेशंट आहेत त्यांना सुद्धा आता शुगर, डायबिटीज वगैरे बऱ्याचशा गोष्टी व्हायला लागल्यात किंवा किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स व्हायला लागले, जॉईंट अँड पेन्स व्हायला लागलेत. त्यांचा आहार कसा पाहिजे? आता मोस्ट ऑफ दी आपण बघायला गेलं तर कॉमन शुगर आणि डायबिटीज हा मोस्ट प्रॉब्लेम आहे लोकांमध्ये. त्यांचा पर्टिक्युलर आहार कसा पाहिजे? डायबिटीज ऍक्च्युली बघायला गेलं तर डायबिटीज, थायरॉइड आणि पीसीओडी हे तिन्ही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. जेव्हा माणसाची काहीतरी लाईफस्टाईल चुकीची होते त्यावेळी ऑटोमॅटिक हे सगळे आजार वरती यायला सुरू होतात. तर डायबिटीजमध्ये पण कसे असतात, टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज आणि गेस्टेशनल डायबिटीज असतो. टाईप 1 तर चिल्ड्रन्सला मोस्टली होत असतं डायबिटीज. पॅनक्रियास त्यांचं इन्सुलिन प्रोड्यूस करत नाही. टाईप 2 डायबिटीज अशा लोकांना होतो की ज्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी असते, जे ऑलरेडी ओबेज असतात किंवा ज्यांची स्ट्रेस लेवल हायर साईडला असते त्यांना टाईप 2 डायबिटीज होतो. आणि गेस्टेशनल डायबिटीज म्हणजे तो प्रेग्नेंट वुमेन्स मध्ये होतो, ज्यांची ब्लड शुगर लेवल हायर साईडला जाते प्रेग्नेन्सीमध्ये आणि तो नंतर डिसअपिअरही होतो. तर टाईप 2 डायबिटीज मोस्टली 90% लोकांना होतो, ज्याला रिझन आहे स्ट्रेस, ओबेसिटी अँड लेस फिजिकल ऍक्टिव्हिटी. तर ह्या तिन्हीचा ज्यावेळी म्हणजे वेट मॅनेजमेंट तुम्ही करायला सुरू करता, फिजिकल ऍक्टिव्हिटी दॅट इज एक्सरसाइज सम पार्ट ऑफ, तो तुम्ही ज्यावेळी सुरू करता आणि स्ट्रेस लेवल मॅनेज करायला सुरू करायला त्यावेळी ऑटोमॅटिक तुमची शुगर लेवल नॉर्मलला येईलच. आणि रिफाईंड प्रोसेस्ड फूड, शुगरी फूड टोटली डाएटमधून त्यांनी स्किप केलं पाहिजे. पण आता सध्या एक फॅड आलंच आहे की शुगर फ्री प्रोडक्ट्स युज करायला लागले सगळीकडे. ते पण खूप चुकीचं आहे. प्रेक्षकांना सांगाल तर ते बरं होईल. हो, ऍक्च्युली आजकाल सर्व लोक असं करतात की मी शुगर फ्री घेतोय, असं एक नवीन फॅड स्टार्ट झालेलं आहे. तर मी तर सांगेन की शुगर फ्री घेण्यापेक्षा ज्यावेळी तुम्हाला शुगरचं क्रेविंग होईल त्यावेळी तुम्ही आयदर स्टिविया घेऊ शकता किंवा फ्रूट इनटेक ठेवू शकता. नॅचरल फॉर्म मधल्या ज्या काही फूड सोर्सेस आहेत ते तुम्ही जितकं फॉलो कराल तितकं चांगलं आहे. आणि आता वेट लॉस साठी पण एक नवीन फॅड आलं की सोशल मीडियावर बघायचं किंवा ते सगळे प्रोसेस करायचे किंवा काहीतरी नवीन नवीन उपक्रम करायचे, लाईक की सकाळी गरम पाणी घ्या, त्याच्यामध्ये हानी टाका आणि ते प्या, मग वेट लॉस होईल, 1 मंथ मध्ये होईल, 2 मंथ मध्ये होईल. हे जे काही गैरसमज आहेत त्याच्या बाबतीत पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नेमकं कशा पद्धतीने आपण प्रोसेस फॉलो करायला पाहिजे. खरंच हे आहे का गरम पाणी पिलं किंवा हानी थोडं 1-2 स्पून आपण खाल्लं की नक्की होतं का वेट लॉस? काही गोष्टी अशा आहेत की गरम पाणी प्यायल्यामुळे तर फॅट लॉस हा होतो, पण कसं असतं की आजकाल युट्यूबवरती वेगवेगळे डाएट असतात, कॅबेज डाएट असतो, बनाना डाएट असतो, खूप टाईपचे GM डाएट वगैरे असतात. तर विदाऊट गायडन्स तुम्ही कोणताही डाएट करू नका असं मी सांगेन. कारण ज्यावेळी एखादी डायटिशियनला तुम्ही भेटायला जातात ती पहिल्यांदा तुमची हिस्ट्री घेते, तुमची पर्सनल हिस्ट्री, तुमची मेडिकल हिस्ट्री, या सगळ्या गोष्टींवरून तुमचा ऍक्च्युली डाएट प्लॅन बनत असतो.
सो डायरेक्ट जर तुम्ही असे प्लॅन्स फॉलो केला तर काही ना काहीतरी मेडिकल इश्यूज होऊ शकतात. नक्कीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय, कारण की आता सगळीकडे सोशल मीडिया थ्रू सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि जर सपोज वेट लॉस घ्यायचं असेल तर ते डॉक्टरांना कन्सल्ट नाही करत, ते डिरेक्टली सोशल मीडियावर जातात आणि बघतात की हा या इथे मला मिळतंय सगळं, सो इथूनच काहीतरी एक फीड भेटलीये ती घ्यायची आणि आपण तो रेग्युलर रुटीन फॉलो करायचा. हे मला खूप चुकीचं वाटतं. म्हणजे ज्या त्या डायटिशियन केलं किंवा ज्या त्या डॉक्टरकडे कन्सल्ट केलं तर बरं होईल. आणि मी त्यासोबत स्ट्रेस बस्टर फूड बद्दल पण ऐकलंय, याच्या बाबतीत स्ट्रेस बस्टर फूड म्हणजे जसं की मगाशी मी बोलले की वेट गेन आणि स्ट्रेस दोघं एकमेकांशी खूप जास्त लिंक करतात. तर ज्यावेळी तुम्ही स्ट्रेस घेता त्यावेळी तुमचे हॉर्मोन्स जे कॉर्टिसॉल असतात आणि इन्सुलिन असतात त्यांचे लेवल वाढतात आणि ऑटोमॅटिक तुमचं मेटाबॉलिक रेट ड्रॉप डाऊन व्हायला सुरू होतो. सो त्याच्यासाठी जर तुम्हाला स्ट्रेस लेवल जर कमी करायचे असतील तर व्हिटॅमिन सी रिच फूड आणि बी कॉम्प्लेक्स फूड तुम्ही घेतलं पाहिजे. स्ट्रेस बस्टर फूडचे पण कॅटेगरीज येतात. एक हॅपी फूड येतं. हॅपी फूड म्हणजे काय, तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोन सिरोटिनिन त्याच्यामधून रिलीज होतं, त्याच्यामुळे तुम्हाला एक हॅपी फिलिंग येते, पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि रिलॅक्स फिलिंग येते. तर याच्यामध्ये जे काही फूड सोर्सेस येतात ते प्रोटीन रिच फूड येतात. दॅट इज एग्स, चिकन, फिश. मग अशी जी मी बोलले प्रोटीन सोर्सेस, ते प्रोटीन सोर्सेस त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर काम फूड म्हणून येतात. काम फूड मध्ये हर्बल टीज असतात ते आणि मिल्क येतं त्याच्यामध्ये. जसं की आपण रात्री झोपताना खूपदा वॉर्म मिल्क येतो, दॅट इज फॉर कामिंग इफेक्ट. अँड थर्ड इज कम्फर्ट फूड. कम्फर्ट फूड मध्ये तुम्ही मोस्टली काय होतं की खूप स्वीट्सचं क्रेविंग होतं, तर अशा वेळी शुगरी फूड ऐवजी तुम्ही डार्क चॉकलेटचे पीस घेऊ शकता, होल ग्रेन्स घेऊ शकता, होल ग्रेन्सचे जे बार्स असतात ते घेऊ शकता. तर त्याच्यामुळे डेफिनेटली थोडाफार तुम्हाला स्ट्रेसला फरक पडेल आणि ऑटोमॅटिक तुमचा मेटाबॉलिक रेट वाढेल आणि वेट लॉसला हेल्प होईल. आता हे नक्की स्ट्रेस बद्दल झालं, जसं तुम्ही म्हणता की चॉकलेट आणि टी बद्दल. आता लोकांना असं वाटतं की ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी पिली की वेट लॉस होतं, म्हणजे जे गैरसमज आणि गैरसमज मी म्हणत होते, किंवा लेमन टी घ्या, म्हणजे असे बरेचसे म्हणजे ते काही ना काहीतरी करत असतात आणि वेट लॉस साठी काहीतरी म्हणजे होईल, आपल्याला हेल्पफुल होईल असं करत असतात. मग नेमकं लेमन टी घेणं किंवा ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी घेणं हे खरंच योग्य आहे का, उपयुक्त आहे का आपल्या हेल्थसाठी? पण कितपत प्रमाणामध्ये त्याची गरज आहे प्रत्येकाच्या बॉडीवरती, ह्याच्यावरती ह्या गोष्टी ऍक्च्युली डिपेंड करतात. जसं की ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर तुमचा मेटाबॉलिक रेट रेज व्हायला हेल्प होते. सो ह्या झाल्या म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी. की लेमन टी इज ऑल्सो गुड. की मी जसं मग अशी बोलले की तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल कडे थोडाफार जायचा प्रयत्न केला असं म्हणू शकते, पण ह्याच्यातून तुमचं टार्गेट कम्प्लीट होईलच असं. बरोबर. आणि मेन पॉइंट येतो तो कॅलरीजवर येतो, म्हणजे कॅलरीज बर्न कशा केल्या पाहिजेत हे पण लोकांना माहिती आहे. तर सगळ्यांकडे आय वॉच असेल किंवा डिस्प्ले वॉच असेल, त्याच्यामध्ये ते बघतात कॅलरीज आहेत, पण नेमकं 1 कॅलरीज 2 कॅलरीज नेमकं काय आहे, किंवा त्या कॅलरीज कशा बर्न करायच्या आणि बर्न केल्यावर नेक्स्ट डेला त्याचं शेड्यूल कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी लोकांना माहितच नाहीयेत ऍक्च्युअल मध्ये. त्या बाबतीत पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ओके. जसं की कॅलरीज बर्निंगची प्रोसेस असते. आता आपण रेस्टिंग पोझिशनला आहे तरीही आपल्या कॅलरीज बर्न होत असतात. तर लोक काय करतात, मोस्टली एक्सरसाइज करून वगैरे कॅलरीज बर्न करतात, 1 तास एक्सरसाइज करतात आणि त्याच्यानंतर फुल त्यांचं शेड्यूल असतं की सेडेंटरी असतं, फुल डे त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी 0 असते. तर ह्यावेळी आपलं कॅलरीज किती बर्न होत आहेत, आपला मेटाबॉलिक रेट किती वाढतोय किंवा नाही वाढत आहे हे पण वॉच करणं खूप गरजेचं आहे. तर मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी प्रॉपर एक्सरसाइज, फ्रिक्वेंटली मील घेणं गरजेचं आहे, स्लोली च्युइंग करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्ही हे केलं तर नक्कीच तुमचं कॅलरीजचं जे काही बर्निंग रेट आहे तो प्रॉपर होतो. आणि नेक्स्ट डे जसं बोलता, डे टू डे जितक्या तुम्ही कॅलरीज बर्न करता तशाच तुम्हाला कॅलरीजची रिक्वायरमेंट सुद्धा असते. तर ती कॅलरीजची रिक्वायरमेंट घेताना गुड फूड थ्रू तुम्ही कॅलरीज तुमचे मॅचअप करा. गुड फूड थ्रू ऍज इन दॅट इज हेल्दी फूड. ओके. म्हणजे फ्रुट्स, शुगर, मैदा असले पदार्थ खाण्यापेक्षा जितके तुम्हाला योग्य आहेत, जसं की मला असं बोलले की इंडियन फूड आता इतके वर्षानुवर्ष चालत आलं आहे, चपाती, भाकरी, भाजी, पालेभाजी, सलाड, ह्याच्या थ्रू तुम्ही दही, ताक वगैरे ह्याच्या थ्रू तुमच्या कॅलरीज टोटल दिवसभरात. आणि ओट्स अँड कॉर्नफ्लेक्स बद्दल पण फॅड आलाय. ओके. ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स जर तुम्ही कम्पेअर केलं तर दोन्ही ऍज अ ब्रेकफास्ट सोर्स म्हणून खूप चांगले आहेत. पण ओट्सचे जे काही फायबरचे जे प्रमाण आहे ते डेफिनेटली कॉर्नफ्लेक्स पेक्षा जास्त आहे. सो ओट्स जास्त फुलनेस देतो तुम्हाला. ओके. ॲज कम्पेअर टू कॉर्नफ्लेक्स. ॲज कम्पेअर टू कॉर्नफ्लेक्स. मला तुमच्याबद्दल पण जाणून घ्यायचं, तुम्ही वेल मेंटेन आहात, म्हणजे तुम्ही तुमचं रेग्युलर रुटीन कसं फॉलो करता, काय नेमकं करता, सकाळी कितीला उठता किंवा तुमचा आहार कसा आहे, पाणी किती पिता, म्हणजे तुमच्याबद्दल पण मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ओके.
माझं ॲक्च्युली रुटीन असं आहे की मी सकाळी साधारण 6 वाजता उठते. तिथून माझं योगाचं थोडंफार शेड्यूल असतं. जसं की मी बोलले की 20% एक्सरसाइज डेली खूप जास्त गरजेचं असतो. त्याच्यानंतर मोस्टली मी जे काय असेल ते देसी मील घेते, जसं की आपलं दलिया, सुजी वगैरे ब्रेकफास्टला घेते. एखादी हर्बल टी त्याच्याबरोबर घेते आणि फ्रिक्वेंटली मील घेते, जसं की ब्रेकफास्ट, मिड मीलला मोस्टली मी फ्रूट चूज करते. त्याच्यानंतर लंचमध्ये कंपल्सरी सलाड, बटर मिल्क असतं, चपाती किंवा भाकरी असते, लिफी व्हेजिटेबल्स असतात. सेम लाईक दॅट मिडनून मील घेते, इव्हिनिंग मील घेते, फ्रिक्वेंटली मील घेते. स्मॉल मील्स जितकं तुम्ही घ्याल तेवढा तुमचा मेटाबॉलिक रेट वाढतो. बरोबर. ऑटोमॅटिक तुमचं वेट मॅनेजेबल होतं. म्हणजे तुमच्याकडून हे तर लक्षात आहे की मिड मील पण इम्पॉर्टंट आणि सलाड हो. जो नॉर्मली आपण नाही यूज करत मील मध्ये, तो घेणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग काकडी असू दे, टोमॅटो असू दे, थोडं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटची खूप गरज असते हो. बॉडीला. हो. त्याच्यासाठी फायबर इंटेक वाढवण्यासाठी किंवा वेट मॅनेज हा. करण्यासाठी फायबरचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही सॅलड, फ्रुट्स वगैरे डे टू डे लाईफ मध्ये इन्क्लूड केलंच पाहिजे. हा, म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण इन्क्लूड केल्या तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण की आता सध्या काय होतं की आपण सकाळी सपोज ब्रेकफास्ट हेवी केला तर आपण लंच कुठेतरी स्किप करतो. पण हे करण्यापेक्षा तुम्ही एक मेंटेन हेल्दी फूड घ्या आणि थोडी एक्सरसाइज केल्यावर मला असं वाटतं की कॅलरीज आणि मेटाबॉलिक रेट सुद्धा तुमचा मेंटेन राहील. नक्कीच मेंटेन राहील. आणि कोणतंही मील ऍक्च्युली स्किप करायला नको, जसं की बरोबर. ब्रेकफास्ट, लंच, डिनर. ब्रेकफास्ट हेवी असला पाहिजे, त्याच्यापेक्षा लाईट लंच असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा लाईट डिनर असलं पाहिजे. पण स्किप करून वेट लॉस होतो हे मीथ आहे, हे डोक्यातून पूर्णपणे काढलं पाहिजे. नक्कीच योग आरोग्य या शो मध्ये तुम्ही नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय सगळ्यांना. आणि जसा आहार पाहिजे, पाणी किती पिलं पाहिजे, पालेभाज्या इव्हन मी जसं तुम्हाला म्हटले, किंवा फ्रुट्स किती खाल्ले पाहिजेत, शुगर लेवल आपली कशी पाहिजे, कुठल्या मेडिकल कंडिशन मध्ये आपण कुठला आहार घेणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलंय. आणि बरेच प्रश्न मला असं वाटतं की आता सॉल्व्ह झालेत. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला यासाठी खरंच मी आभारी आहे. थँक्यू. थँक्यू. विश्वास, शुद्धता आणि आपुलकीचा अखंड वारसा. 1989 पासूनची सुवर्ण परंपरा. चोख सोन्याचे हॉलमार्क दागिने योग्य मजुरीच्या दरात. HS कालेकर ज्वेलर्स, न्यू गुजरी, कोल्हापूर.